पुष्पा इकडे चंदनाची गाडी घेऊन पळायला लागला होता बघा. त्याला थांब म्हणलं तर ते काय थांबायला तयार नव्हतं. त्यामुळे मला आम्ही बी जातो आमच्या कामाला आता. मग काय तर सावरगावच्या कामावर आला बघा. दोन्ही बी मजलेचे आता कटिंग करून टाकायचे वन टाइम. आणि की तिकडे जुगाड लावा लागला गोडीवर घ्यायचा. पहिले तर असे कपडे ठिक्यामध्ये कोंबून टाकले ते बघा. आपली कामावरचे कपडे घालून घेतलो. गेल्या कटिंगला एवढा बेकार धुळा उडा लागला होता. पण ह्या कटिंगला काय सुद्धा धुळा उडा बघा. कारण घर मालकानं पाणी मारून ठेवलेलं आहे भिताडावर पहिलंच. नादच करायचं नाही. डायरेक्ट इटाची माती सुद्धा बघा आर्थिंगला वापरायला येते. एका रूमची कटिंग झालं नाही तोपर्यंत मालकानं चहा आणलाय बघा. आणलाय म्हणजे मीच आणायला लावला होता चहा मालकाला. असं वजन वाढलं की असं बसून काम करावं लागतं. त्यामुळे एकदम स्लिम शॉट राहायचं बघा माझ्यासारखं. ते जाऊ द्या. तुम्हाला आता सांगतो काय काय काम केलं. ह्या रूमचं एक 2 बोर्ड काढले तर ह्या रूम मध्ये पण 2च बोर्ड काढलेत बघा मोजून. आणि किचन मध्ये 3 बोर्ड काढले तर बघा तेवढं लागतं आपल्याला किचन मध्ये. आणि विषय कसा आहे 3 रूमची कटिंग झालं की आपला जेवणाचा टाइम झालाय. त्यामुळे अनिकेतला मला आधी जेवण करून घेऊन परत बाकीचं काय होईल ते काम करून टाकू. जेवण झालंय. पहिलं तर उन्हाला येऊन बसलो. परत त्याला एमसी बॉक्सची कटिंग केली बघा. पहिलं तर अशा रेषा मारून घेतले आणि परत त्याला एमसी बॉक्स लावून टाकला. त्याला एमसी बॉक्सला लय बेकार धुळा उडा लागला होता. त्यामुळे पहिले तर पाणी पिऊन घेतलो. परत त्याला चेहरा बघितला पण लय बेकार झाला होता बघा धुळ्यानं. अनिकेतनं कामाला सुरुवात केली पण विषय असा झाला की आपल्या मोठ्या वॉलचे जर मशीनीचं ब्रश गेलो होतं त्यामुळे असं दिसायला लागलं होतं बघा आतमधनं. अनिकेतनं मी दोघांनी मिळून निर्णय घेतला की आपलं डायरेक्ट ग्राइंडरनं काम चालू करायचं. पण ग्राइंडर डायरेक्ट आगच फेका लागलं होतं डुप्लिकेट ब्लेड असल्यामुळे. अनिकेतनं लय प्रयत्न केला पण ती ब्लेड बी निघायला तयार झाली नाही. आमचं नियोजन असं होतं की ही नवीन ब्लेड काढायचं डायरेक्ट आपलं जुनं ब्लेड टाकायचं. पण ब्लेड काय निघायला तयार नाही. त्यामुळे अनिकेत म्हणलं आपलं काम थांबवून निवांत आपलं घराकडे निघू. आम्ही काय काम थांबवलं पण ब्लॉग आवडला तर लाईक आणि फॉलो तेवढं नक्की करा.